आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू। मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंतही दावोस दौऱ्यावर। महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार। नागपूर महापालिकेमध्ये राहणार रणरागिणींचा बोलबाला। 151 पैकी 79 महिला उमेदवार निवडून आल्या। खुल्या प्रवर्गातून सुद्धा अनेक महिला उमेदवार विजयी। पुरुष नगरसेवकांची संख्या 72 बर्थामध्ये। भाजपनं आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता शिंदे आणि अजितदादांचा काटा काढला। मनोज जरांगेंची मनपा निकालावर प्रतिक्रिया। तर काही नगर नासके लोक सोबत ठेवल्यानं अजितदादांना पुण्यामध्ये यश मिळालं नाही, मनोज जरांगेंची टीका। देशात लवकरच 9 अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। उत्तर भारतासह दक्षिण भारतातील प्रवाशांना फायदा होणार। डिसेंबर महिन्यामध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्याप्रकरणी इंडिगो कंपनीवर डीजीसीएची कारवाई। निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएनं इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड ठोठावला। भारताचं 114 राफेल विमान खरेदी करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं। संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण खरेदी मंडळाकडून राफेल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी। फ्रान्ससोबत हा करार मेक इन इंडिया अंतर्गत केला जाणार। साखर कारखान्यांच्या केमिकल कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावा। केमिकल कचरा शेतजमीन तसंच पाण्यामध्ये जाऊ देऊ नका। लोकायुक्त विद्याधर कानडे यांचे साखर कारखान्यांना आदेश। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अंबरनाथ नगरपालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान। शिवसेनेनं स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या निर्णयाला आव्हान। उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश। मुंबईतील काही भागामध्ये मंगळवार ते गुरुवारपर्यंत कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। जी उत्तर दादर, के पूर्व अंधेरी, एस भांडूप, एच पूर्व बांद्रे आणि एन घाटकोपरमध्ये परिणाम जाणवणार। जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार। मुंबई पोलीस दलामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवला जाणार। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रकल्पाला मंजुरी। प्रकल्पामध्ये 40 ते 45 हजार शासकीय घरं उपलब्ध करण्याचा मानस। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक। सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान ब्लॉक असणार। हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान असणार ब्लॉक। अटल सेतूवर आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार। अटल सेतूवर विद्युत वाहनांना टोलमधून सूट। वाहनधारकांना दिलासा। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला गती। पुढील 2 महिन्यांमध्ये पुलाचा सांगडा हटवण्यात येणार। त्यानंतर नवीन पूल उभारणीचं काम हाती घेण्यात येणार। पूल उभारणीचं काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। म्हाडाच्या कोकण मंडळामधील वसाहती, गाळेधारक, भूखंडधारकांकडे भाडे आणि सेवा शुल्काचे 25 कोटी रुपये थकीत। शुल्क वसूल करण्यासाठी प्रत्यक्ष वसाहतीमध्ये जात थकबाकी वसूल करण्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश। फळं भाजीपाला निर्यातीसाठी ठाण्यामध्ये मल्टी मॉडेल हब सुरू करण्यात येणार। ठाण्यामधल्या भिवंडी तालुक्यामधल्या बापगावमध्ये हे हब असणार। हबसाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार। मुंबई मॅरेथॉनमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सहभाग। ओमर अब्दुल्ला यांचा हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग। ओमर अब्दुल्ला सध्या मुंबई दौऱ्यावर।